दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आजही संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। मुंबईपासून विदर्भापर्यंत, कोकणापासून मराठवाड्यापर्यंत विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले। कुठे निषेध मोर्चे निघाले, कुठे धरणं आंदोलन झालं, तर कुठे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही अनेक ठिकाणी करण्यात आली। दिवसभर महाराष्ट्रात नेमकं काय घडलं, कोणत्या शहरात कसं आंदोलन झालं आणि आंदोलनाचा सूर किती तीव्र होता, बघूया एक रिपोर्ट। दिल्लीत लाठ्या चालल्या आणि महाराष्ट्रात संताप उसळला। जंतर मंतरवरच्या घटनेचे पडसाद आज राज्यभर उमटले। विद्यार्थी रस्त्यावर उतरले, पालकही त्यांच्या सोबत उभे राहिले। राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध संघटनांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। मुंबईत शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला, मात्र परिसरात जमावबंदी लागू असल्यानं पोलिसांनी त्यांना अडवलं। आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली। मुंबई महापालिकेतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला। पेपर फुटीच्या निषेधार्थ महापालिकेत आंदोलन करण्यात आलं। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेतही या आंदोलनाचे पडसाद उमटले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या नगरसेवकांनी तिरंगा फडकावत घोषणाबाजी केली, त्यामुळे महासभा तहकूब करावी लागली। कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरला। जंतर मंतरवरील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला। यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाण्यात मनसेनेही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला। सिडको परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले। रत्नागिरीमध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। मारुती मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। विद्यार्थी, नागरिक, विविध संघटनांचे कार्यकर्ते यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये आक्रोश रॅली काढण्यात आली। नीटच्या पेपर फुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचं यावेळेला विद्यार्थ्यांनी सांगितलं, तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनाही विद्यार्थ्यांनी अनेक सवाल केले। नाशिक जिल्ह्यातील लासलगावात मोर्चा काढण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा निघाला। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली। रायगडच्या अलिबागमध्ये काँग्रेसनं निषेध रॅली काढली। विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। आंदोलकांनी काळ्या फिती बांधून नाराजी व्यक्त केली। पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले। विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम आहेत। नागपुरात संविधान चौकात सीजेपीनं आंदोलन सुरू केलं होतं। यावेळेला पोलिसांनी प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि परिसर रिकामा केला। चंद्रपुरात आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थी, पालक, नागरिक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बंदला प्रतिसाद चांगला मिळाला। मोर्चा काढण्यात आला। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। रास्ता रोको दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केला। काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं, तर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही करण्यात आला। सोलापुरात वकील संघटनाही रस्त्यावर उतरल्या। जिल्हा न्यायालयापासून मोर्चा काढण्यात आला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। बुलढाण्यात शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिक शांतता मार्चमध्ये सहभागी झाले। काळ्या फिती, काळी कपडे आणि हातात निषेधाचे फलक असा हा मूक मोर्चा होता। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। बीडमध्ये सामाजिक संघटना आक्रमक झाल्या। विद्यार्थ्यांबाबतच्या वक्तव्यावरून सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं आणि माफी मागण्याचीही मागणी करण्यात आली। पुण्यात महाविकास आघाडीनं धरणं आंदोलन केलं। खडकवासला परिसरात विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली। दिल्लीत सुरू झालेल्या विद्यार्थ्यांचा आवाज आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला। कुठे शांतता मार्च, कुठे आक्रोश रॅली, कुठे धरणं आंदोलन, तर कुठे पोलिसी कारवाई। दिवसभर राज्यभर एकच मागणी घुमत राहिली, विद्यार्थ्यांना न्याय द्या। कारण परीक्षा केवळ गुणांची नसते, ती लाखो स्वप्नांची असते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।